अत्याचार प्रकरणामधील आरोपी अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तपासाच्या दरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केलेत। या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला सेलिब्रिटी असल्याची देखील माहिती आहे। तर अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातचे पाय धुतानाचा व्हिडिओ ट्विट केलाय। भोंदूबाबा म्हणून मिरवणारा नाशिकमधील अशोक खरात उर्फ कॅप्टन खरातला नाशिक क्राईम ब्रांचनं मंगळवारी मध्यरात्री अटक केली। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात त्याचं कार्यालय आहे। पोलिसांना तपासादरम्यान खरातच्या कार्यालयात 58 व्हिडिओंचा पेन ड्राईव्ह आढळलाय। एका 35 वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। भोंदूबाबा अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरातनं त्याच्या कार्यालयात छुप्या पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते। पोलिसांना एका पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडलेत। भविष्याची भीती दाखवून महिलांवर अत्याचार करत असल्याचा खरातवर संशय आहे। या भोंदूबाबा अशोक खरातकडे अनेक मोठे नेते तसंच दिग्गज सेलिब्रिटी यायचे असं बोललं जातंय। खरात हा शिवनिका ट्रस्टचा प्रमुख असून ईशानेश्वर मंदिराचं व्यवस्थापन पाहत होता। तर या संदर्भात सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा फोटो आणि व्हिडिओ ट्विट करत टीका केली आहे। पदाचा दुरुपयोग करत अशा माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय। महिला आयोगाचं काम हे सक्षमीकरण, सबलीकरण, समावेशन आहे। पण जर महिला आयोगच अशा पद्धतीने शोषित महिलांची बाजू घेण्याऐवजी ज्या महिलांचं शोषण होत आहे आणि ज्या व्यक्तीकडून शोषण होत आहे त्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असेल तर शोषित व्यक्तींनी, शोषित महिलांनी न्याय कोणाकडे मागायचा? खरात चालवत असलेल्या शिवनिका ट्रस्टच्या रुपाली चाकणकर सदस्य आहेत। दरम्यान खरातच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कल्पना नसल्याचं म्हणत चाकणकर यांनी आपली बाजू मांडली आहे। शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचं ट्रस्ट आहे। काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामानिमित्तानं ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो, ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत। कॅप्टन खरातच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत कल्पना नाही। आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील। पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे। अशोक खरात हा मूळचा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असल्याचं सांगतो। निवृत्तीनंतर त्यांनी कॉस्मॉलॉजी या विषयाकडे लक्ष केंद्रित केलं। कॉस्मॉलॉजी या विज्ञानात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवल्याचं सांगितलं जातं। कॅप्टन खरातची आता वरात निघालेली आहे। हा 56 व्हिडिओ त्या ठिकाणी भेटलेत। आजकाल 56 म्हटलं की जरा माणसाला भीती वाटते। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तिकडे त्या कॅप्टन खरातचे पायधुतांचा व्हिडिओ समोर आला आहे। म्हणजे यांचा अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे। या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का? त्यांना न्याय मिळेल का? त्यामुळे त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे। त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे। चौकशी सध्या चालू आहे। आपण तक्रार दाखल केलेली आहे, आपण FIR दाखल केलेला आहे आणि चौकशी अंती त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जे काही पुरावे आहेत आपण इथे एकत्रित करतोय आणि चौकशी अंती त्यांच्यावरती कारवाई होईल। आणि ही कारवाई करत असताना शेवटी जे काही एव्हिडन्सेस सापडतील त्या एव्हिडन्सच्या आधारे त्याच्यावरती कारवाई होईल। नाही, मला वाटतं एका घटनेमुळे सरकारला पूर्णपणे याच्यामध्ये दोषी ठरवणे चुकीचं राहील, परंतु जर का अशा पद्धतीचे एव्हिडन्सेस असतील मला वाटतं ही चौकशी अंती हे निष्पन्न होईल। चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर याच्यावरती कारवाई